एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। आगामी काही दिवसावर देवळाली प्रवरा नगरपरिषदेची निवडणूक येऊन टिपली आहे। अद्याप जरी आचारसंहिता लागलेली नसली तरी महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, इतर पक्ष यांच्यात बैठकांचा जोर सुरू आहे। यासाठी उमेदवारांची चाचपणी, इच्छुक उमेदवारांशी संवाद, कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्याची प्रक्रिया गेल्या 2 ते 3 दिवसापासून देवळाली प्रवरात पाहावयास मिळत आहे। आचारसंहिता ही दिवाळीनंतर लागण्याची शक्यता आहे, परंतु ऐनवेळी होणारी धावपळ लक्षात घेता त्याआधीच ही पक्ष, महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, वंचित बहुजन आघाडी असेल किंवा इतर मित्रपक्ष असतील, यांची बैठका सुरू आहे। कालच देवळाली प्रवरा येथील डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे यांच्या वस्तीवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे। या ठिकाणी शिवसेना, ठाकरे गट, त्याचप्रमाणे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। इच्छुक उमेदवारांशी संवाद साधण्यात आला। त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी कोण चेहरा द्यायचा यावरही चर्चा करण्यात आली। जर आपल्याला समोरच्याला रोखायचा असेल तर एकाच एक उमेदवार द्यावा असाही या बैठकीत निर्णय घेण्यात आला। दरम्यान कालच सायंकाळी भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार यांची रात्रीच्या दरम्यान बैठक पार पडली आहे। या बैठकीत सत्यजित कदम यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली आहेत, त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवारांशी संवाद साधल्याचं कळतं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर महायुती, त्याचप्रमाणे महाविकास आघाडी ही निवडणुकीच्या दृष्टीने चांगलीच तयारी करताना दिसत आहे। बैठकांचं सत्र जोरदारपणे सुरू आहे। अद्याप आचारसंहिता जरी लागली नसली तर त्यांची पूर्वतयारी सुरू आहे। नगराध्यक्ष पदासाठी महायुती तथा भाजपकडून सत्यजित कदम यांचा चेहरा समोर आलेला आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीकडून माजी नगरसेवक डॉक्टर विश्वास पाटील, त्याचप्रमाणे तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे याशिवाय अनेक इच्छुकांची नावं स्पर्धेत आहे। एकंदरीत हे चित्र काही दिवसांनी स्पष्ट होणार असलं तरी सध्या आपण बघतो आहोत की देवळाली प्रवरा नगर परिषदेसाठी इच्छुक उमेदवार तयारीला लागलेला आहे। त्या दृष्टीने पक्षश्रेष्ठी ही बैठक घेत आहे। उद्या अर्थात सोमवारी संध्याकाळी राहुरी फॅक्टरी येथील दत्त लॉन्स येथे शिवसेना शिंदे गटाची बैठक पार पडणार आहे। म्हणजे लगातार बैठकीचं सत्र सुरू आहे। महाविकास आघाडी, भाजप आणि उद्या शिंदे गट असं बैठकीचं सत्र सुरू झाले आहे। त्यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत येणार आहे। इच्छुकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे, परंतु वरिष्ठ पातळीवरून कसा आदेश येतो, माहिती करायची की महाविकास आघाडीने लढायचं की प्रत्येकाने स्वतंत्र लढायचं, यावरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे, हे मात्र तितकंच खरं। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।